आज या आपण शारीरिक जग आणि विश्वासाचे जग या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. विश्वासाचे जग हे एक असे जग आहे ज्याचा आपण अंदाज लावू शकत नाही किंवा आकलन करू शकत नाही, तरीही ते निश्चितपणे अस्तित्वात आहे. असे म्हटले जाते की मनुष्यांचे जग आणि मुख्यतः कणांचे जग आहे. मुख्यतः कणांच्या जगामध्ये एक सेकंद हा अविश्वसनीयपणे मोठा काळ आहे. हे पृथ्वी आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याची तुलना करण्यासारखे आहे. जेव्हा आपण विश्वासाच्या जगाचा विचार करतो जेथे परमेश्वर राहतात, तेव्हा आपण जेथे राहतो ते जग आणि विश्वासाचे जग एकसारखे असू शकते का? नाही, ते वेगळे आहेत. हे लक्षात ठेवून मला आशा आहे की आज तुम्ही त्रिमितीय जगामध्ये शिकलेल्या दृष्टिकोनातून बाहेर पडू शकाल आणि तुमचे विश्वासाचे डोळे उघडू शकाल, जेणेकरून परमेश्वर तुमचे मार्गदर्शन करू शकतील. आपले परमेश्वर किती महान आहेत. परमेश्वराने सुरुवातीला काय निर्माण केले? त्यांनी आकाश आणि पृथ्वीला निर्माण केले. दुसऱ्या शब्दात, पृथ्वी कोणी निर्माण केली? परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी दोन्ही निर्माण केली. सर्व लोकांनो, तुम्ही अंदाज लावू शकता का की पृथ्वीचे वजन किती आहे? आपण वजन काट्यावरून आपले वजन ओळखू शकतो, पण तुम्ही पृथ्वीच्या वजनाची कल्पना करू शकता का? मी ते पाहिले आणि असे म्हटले आहे की ते 5.97 गुणिले 10⁴ किलोग्राम आहे. खरोखर हे एक जास्त वजन आहे, जे आपल्याला माहीत असलेल्या संख्येपेक्षा खूप अधिक आहे. तरीही परमेश्वराने सहजपणे ते हवेत वर उचलले. सर्व लोकांनो, आपण फुगा वर उचलण्याबद्दल बोलत नाही, तरीही परमेश्वराने गेल्या 4.5 अब्ज वर्षांपासून त्याला कोणतेही इंधन देखील दिलेले नाही. तथापि ती सूर्याभोवती अतिशय अचूकपणे फिरत नाही का? चंद्राशिवाय समुद्राच्या पाण्यावर नकारात्मक परिणाम झाला असता. भरती ओहोटी समुद्राला ऑक्सिजनचा पुरवठा करते, नाही का? परमेश्वराने जे काही केले आहे ते असे काही आहे जे आपण स्वर्गात गेल्यावर विचारले पाहिजे. तुम्ही इतके महान कसे होऊ शकता? परमेश्वर, तुमचे अस्तित्व आमच्या कल्पनेच्या पलीकडे कसे आहे? आपण हे प्रश्न विचारणार नाही का? तरीही आपल्याला वाचवण्यासाठी ते या पृथ्वीवर शरीरात आले. तरी त्यांनी कधीही त्यांचे गौरव प्रकट केले नाही. ते आपल्यासारखेच खात पित असे आणि थकल्यावर झोपी जात असे. जसे त्यांनी म्हटले, जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. त्यांनी त्यांचे सर्व सामर्थ्य लपवले आणि त्यांच्या संतानांना मार्गदर्शन केले. ते सर्व ठीक होईल, घाबरू नका, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर असेल. जरी परमेश्वराने त्यांच्या संतानांना हे वचन दिले, पण ते खरोखर त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. का? कारण की आपल्याकडे विश्वासाची कमतरता आहे. हा कोणत्या प्रकारचा विश्वास आहे? कारण की आपण त्या जगाचा अनुभव घेतला नाही जेथे परमेश्वर राहतात. आपण फक्त शारीरिक जगात विचार करतो. अशा प्रकारे असे दिसते की परमेश्वराने आपल्याला त्यांच्या जगाबद्दल कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हृदयाला स्पर्श करत नाही. असे म्हटले जाते की आपल्या मानवी जगामध्ये एक सेकंद हा मुख्यतः कणांच्या जगातील एका सेकंदापेक्षा वेगळा आहे.
त्याचप्रमाणे विश्वासाच्या जगामध्ये आणि शारीरिक जगामध्ये परमेश्वराचे राज्य आहे. सर्व लोकांनो, खूप मोठा फरक नसेल का? करंथीकारास पहिले पत्रामध्ये बायबल काय सांगते? आपण बायबलद्वारे हे समजले पाहिजे की परमेश्वर आपल्या कल्पनेपलीकडे असलेल्या जगावर शासन करत आहेत. असे जग ज्याला कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पनाही केली नाही. जेव्हा लोक तांबड्या समुद्राच्या चमत्काराचा विचार करतात तेव्हा त्यांना मोशेची आठवण येते. तुमचाही असाच विचार आहे का? मोशेपेक्षा मोठी शक्ती दिसत नाही आणि म्हणून लोक फक्त मोशेला पाहतात. मोशेने आपली काठी पुढे केली हे त्यांना आठवत असले तरी ते त्या काठीद्वारे तांबड्या समुद्राला कोरड्या भूमीत बदलणाऱ्या परमेश्वराच्या सामर्थ्याचा विचार करत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला शारीरिक जगाची सवय झाली आहे. असे यामुळे आहे कारण की लहानपणापासून आपण या पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टींचाच अनुभव घेतला आहे. परमेश्वराने तांबड्या समुद्राचे विभाजन केले, यरीहोच्या भिंती पाडल्या आणि गिदोनच्या 300 योद्ध्यांसह मिदानी सैन्याचा पराभव केला. या सर्व घटना काही सुदैवी अपघातांसारख्या वाटू शकतात. विश्वासाच्या जगाचे स्पष्ट अस्तित्व असूनही लोक याला जुन्या कथा समजतात कारण ते बायबलमध्ये लिहिलेले आहे. तथापि जेव्हा आपल्याला विश्वासाच्या जगाच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा आपण पुष्टी करू शकतो की या घटना फक्त योगायोगाने घडल्या नाहीत. याशिवाय आपण समजू शकतो की या घटना आता देखील घडू शकतात. म्हणून या घटनांना चालना देणारा विश्वास आहे. विश्वासाशिवाय आपण स्वर्गात प्रवेश करेपर्यंत अशा गोष्टी पाहू शकत नाही. कारण विश्वासाचे जग या गोष्टी शक्य करते. म्हणून हे कधीही विसरू नका की हा विश्वासच शारीरिक जगाला आणि त्या जगाला जोडतो जेथे परमेश्वर कार्य करतात. म्हणून जर तुम्हाला एका चमत्कारिक क्षणाची आवश्यकता असेल तर तुमच्या विश्वासाला सक्रिय करून सुरुवात करा. जेव्हा आपण बंदूक चालवतो तेव्हा गोळ्या झाडल्या जातात. जर आपण फक्त बंदूक धरून ठेवली तर 100 वर्षांपर्यंत ठेवल्यानेही एकही गोळी चालणार नाही. ज्याप्रमाणे आपल्याला गोळीबार यंत्रणा सक्रिय करावी लागते, जेव्हा आपण आपला विश्वास सक्रिय करत नाही तेव्हा आपण म्हणतो परमेश्वराने जे बायबलमध्ये केले ते त्या काळी होते, जे आता आपण पाहण्याची अपेक्षा करत नाही. हे अजिबात खरे नाही. शारीरिक जगाला आणि विश्वासाच्या जगाला जोडणारा हा एक मध्यस्थ आहे. त्याला विश्वास म्हणतात. तथापि दृढ विश्वास न ठेवल्याने आणि फक्त शारीरिक जगावर लक्ष केंद्रित करून काही लोक लाल समुद्र आणि यरीहोचा इतिहास विसरतात. जरी ते उपदेशाद्वारे गिदोनच्या इतिहासाबद्दल ऐकतात तरी ते विचार करतात, आज आपल्या बाबतीत असे घडू शकते का? जर गोष्टी घडायच्या नसत्या तर परमेश्वराने त्या बायबलमध्ये का लिहिल्या असत्या? ज्या परमेश्वराने तांबड्या समुद्राला विभाजित केले तेच परमेश्वर या युगात अस्तित्वात नाही का? हो, ते अस्तित्वात आहे. मग आपल्या काळात अशा घटना का घडत नाहीत? असे यामुळे आहे कारण की आपण शारीरिक जगाला आणि विश्वासाच्या जगाला जोडणाऱ्या ट्रिगरचा वापर करत नाही. असे यामुळे आहे कारण की आपल्याला या जगात वेळ आणि जागेच्या बंधनाची सवय झाली आहे आणि आपण इतर क्षेत्रांचा विचार करत नाही. ज्याप्रमाणे तांबड्या समुद्राला अल्प कालावधीतच विभाजित करण्यात आले होते, त्याचप्रमाणे ठरलेली वेळ आल्यावर आपल्याला अनेक दशके लागणारी गोष्ट ती डोळ्यांच्या
उघडझाप होताच घडू शकते. या आपण याची पुष्टी करूया. उत्पत्ती अध्याय 1 या आपण उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 वर दृष्टी टाकूया. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. ही ती पृथ्वी आहे ज्यामध्ये मनुष्य राहत आहेत. ती अवकारविरहित होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. परमेश्वराने पृथ्वीची निर्मिती कशी केली? त्यांनी त्याची निर्मिती एका क्षणात केली. भाऊ आणि बहिणींनो, आपण अशा पृथ्वीवर राहत आहोत जेथे 8 अब्ज लोक एकत्र राहतात. पृथ्वीचे एकूण वजन अकल्पनीय असले पाहिजे. समजा की सर्व 8 अब्ज मनुष्यांचे वजन सरासरीप्रमाणे प्रत्येकी 100 किलो आहे, आणि त्यात प्राण्यांचे वजन आणि पृथ्वीवर असलेल्या पाणी याच्याशी जोडले तर ही एक अत्यंत मोठी संख्या असेल. हे आश्चर्यकारक नाही का? ते कधीच तुटत नाही, एकदाही नाही. 4.5 अब्ज वर्षांपर्यंत ते दरवर्षी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. कोणीतरी ते याप्रमाणे डिझाईन केले आहे. हे अद्भुत नाही का? आपण या अद्भुत गोष्टींना गृहीत धरतो. आतापासून कृपया याला गृहीत धरू नका, पण आपले परमेश्वर कोणत्या प्रकारचे आहेत याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहात याचा तुम्हाला आनंद होत नाही का? आपण खूप अद्भुत आहोत, नाही का? या आपण हे लक्षात ठेवूया की आपण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. लोक परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीला चमत्कार म्हणून संबोधतात, पण पवित्र आत्म्याच्या दृष्टिकोनातून ते करणे सोपे आहे. या आपण यहोशुआ अध्याय 6 वर जाऊया. यहोशुआ अध्याय 6 वचन 1. इस्रायल लोकांच्या भीतींमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. परमेश्वराने आधीच यरीहोच्या विजयासाठी सर्व काही तयार केले होते. मानवी दृष्टिकोनातून आपण विचार करतो, निश्चितच एखादी शारीरिक लढाई असली पाहिजे. परंतु परमेश्वराने विजयाचे सूत्र आणि समीकरण स्थापित केले, ज्याद्वारे आपण अशा गोष्टींची तयारी न करताही विजय होऊ शकतो. विश्वासाच्या जगात आणि शारीरिक जगात घडलेल्या घटनांमध्ये काय करण्यात आले होते? परमेश्वराने जे अभिवचन दिले आहे ते सर्व विश्वासाद्वारे पूर्ण होऊ शकते. तरीही आपण अनेकदा अशा परिस्थिती पाहतो जेथे आपला विश्वास कमकुवत असल्यामुळे यशस्वी परिणाम येण्यास उशीर होतो. म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतात ते पूर्ण होईल, तेव्हा आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वासाने पुढे गेले पाहिजे. ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांना सर्व काही सहज साध्य होईल, पण ज्यांच्याकडे विश्वास नाही त्यांना सर्व काही एका अडथळ्यासारखे वाटेल, ज्यावर मात करणे खूप कठीण आहे.
जागतिक मिशनच्या बाबतीतही असेच आहे. ते साध्य करणे कठीण आहे. विश्वावर राज्य करणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे संतान म्हणून आपण आपल्या आत्मिक डोळ्यांचे काय केले पाहिजे? आपल्याला त्यांना थोडे अधिक रुंद केले पाहिजे. पृथ्वी ही बादलीतील पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे, पण आपल्याकडे संकीर्ण दृष्टिकोन असल्यामुळे पृथ्वी खूप मोठी वाटते आणि कार्य खूप मोठी वाटतात. आपण असाच विचार करत नाही का? कृपया परमेश्वराच्या वचनावर एक दृष्टी टाकूया. जेव्हा त्यांनी म्हटले जल होवो, तेव्हा जल होते, आणि जेव्हा त्यांनी म्हटले प्रकाश होवो, तेव्हा प्रकाश झाला. शारीरिक जगाच्या कोणत्याही भागाने कधी परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे का? जसे की यहोशुवा अध्याय 6 मध्ये लिहिले आहे, इस्रायली लोकांसमोर यरीहोच्या भिंती कोसळल्या. शारीरिक टक्कर झाली नव्हती. त्यांनी फक्त शहराभोवती प्रदक्षिणा घातल्या. आपल्यापैकी कोणीही असे कधी पाहिले नाही. फक्त शहराला प्रदक्षिणा घातल्याने ते कोसळले. जर फक्त शहराभोवती प्रदक्षिणा घालून एखाद्या शहराला पाडले जाऊ शकते, तर कोणते सैन्य तलवारी फिरवेल, बाण सोडेल आणि शस्त्रसज्ज होईल? ते कोणत्याही शारीरिक नियमांनुसार नव्हते. सर्व काही विश्वासाच्या नियमानुसार घडले. विश्वासाशिवाय अशा घटना कधीच घडू शकत नाहीत. म्हणून यावर्षी आपण अढळ विश्वासाने पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांची कृपा मिळवली पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 9 वचन 27 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 9 वचन 27. मग येशूने तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे, असं तुम्ही विश्वास धरिता काय? सर्वात प्रथम त्यांनी त्यांच्या विश्वासाबद्दल विचारले. जे जन्मापासून आंधळे होते त्यांचे डोळे उघडले. सर्वात कुशल डॉक्टर देखील असे करू शकणार नाही. 2000 वर्षांपूर्वी ते अशक्य होते. तथापि येशूने त्या 2 आंधळ्यांना म्हटले, हे करावयास मी समर्थ आहे, असं तुम्ही विश्वास धरिता काय? तुम्हाला विश्वास आहे का की माझ्याकडे तुमची दृष्टी परत आणण्याची शक्ती आहे? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हटले, काय? तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. त्यांनी हे त्यांच्यातील विश्वासाच्या यंत्रणेला चालना देण्यासाठी असे म्हटले. सुदैवाने त्या 2 आंधळ्यांकडे खूप विश्वास होता. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. वचन 30. तेव्हा काय झाले? त्यांना दृष्टी आली. जर त्यांनी फक्त 10% विश्वास ठेवला असता तर त्यांचे डोळे थोडेच उघडले असते. तथापि त्यांचा विश्वास खूप दृढ होता, कारण त्यांचा खऱ्या ख्रिस्तावर दृढ विश्वास होता. म्हणून त्यांची दृष्टी परत आली. शारीरिक जगामध्ये असे होऊ शकत नाही. हे अशक्य आहे. जर असे नेहमी झाले असते तर सर्व नेत्र चिकित्सालयांना बंद करावे लागले असते. परमेश्वराच्या जगात हे खूप सोपे आहे, पण मनुष्यांच्या क्षेत्रात हे अपरिहार्यपणे कठीण आहे. म्हणूनच पृथ्वीला आत्मिक शरणनगर म्हटले जात नाही का? जेथे आत्मिक पापी राहतात. आता आपण जागा आणि काळाच्या मर्यादेत बंदिस्त झालो आहोत, जरी ते खूप मोकळे वाटत असले तरी. म्हणून येथे लिहिले आहे, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, पहा, हे कोणाला कळू देऊ नका. तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजविली.
तांबडा समुद्र, गिदोन, यरिहो आणि 2 आंधळ्यांचा इतिहास. आपण त्यांना चमत्कार म्हणतो. या घटना शारीरिक जगात अशक्य समजल्या जातात, परंतु मत्तय अध्याय 9 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या शक्तीला या विधानाने प्रज्वलित केले पाहिजे, तुमच्या विश्वासानुसार. असे केल्याने काय परिणाम झाला? कोणीही असा चुकीचा विचार करू नये. मी 10 लोकांना प्रचार केला, पण त्यांच्यापैकी कोणी ऐकले नाही. असे म्हटले आहे का की सुवार्तेचे कार्य मानवी क्षमतेने केले जाते? आपण शारीरिक नियमांवर विश्वास ठेवू नये. त्यापेक्षा आपण आपला विश्वास कोठे ठेवला पाहिजे? आपण परमेश्वराच्या राज्याच्या नियमांवर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वरांनी कधी म्हटले आहे का की एखादी गोष्ट त्यांच्यासाठी खूप कठीण आहे? त्यांनी असे कधीच म्हटले नाही. या आपण उत्पत्ती अध्याय 18 वर जाऊया. आपण उत्पत्ती अध्याय 18 वचन 9 वर एक दृष्टी टाकूया. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा, डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन. तेव्हा पहा, तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राहम व सारा ही वृद्ध वयातील होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? साराने विचार केला, मला एक मूल कसे होईल? वचन 13. परमेश्वर अब्राहमास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय? असे ती का म्हणाली? शारीरिक जगामध्ये आपण शिकलेल्या तत्वांनुसार हे अशक्य आहे. गृहीत धरा की सारा संतान होण्यासाठी खूप वृद्ध होती आणि अब्राहम जवळजवळ 100 वर्षांचा होता. मुलगा होण्याचा विचार खरोखरच हास्यास्पद होता. म्हणूनच तिने विचार केला, आता मी म्हातारी झाली आहे, मला खरोखर मूल होईल का? वचन 14. परमेश्वराने तिला काय म्हटले? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? परमेश्वराच्या जगामध्ये काहीही अशक्य नाही. भाऊ आणि बहिणींनो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. चंद्र आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोलीय पिंड नाही का? चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या फक्त 1/60 आहे असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्तीची पृथ्वीवर 30 किलो वजन उचलू शकते, ती चंद्रावर 6 पटीने जास्त वजन उचलू शकते. जरी मी पृथ्वीवर फक्त 30 किलो वजन उचलू शकलो, तरी चंद्रावर मी सहजपणे 180 किलो वजन उचलू शकतो. हे अद्भुत नाही का? आपण कोठे आहोत यावर अवलंबून राहून 180 किलो वजन उचलणे सोपे वाटू शकते, पण शारीरिक जगाच्या मानसिकतेत अडकलेल्या लोकांना वाटते की 180 किलो वजन उचलणे अशक्य आहे. तथापि विश्वासाच्या जगात हे सर्व शक्य आहे. परमेश्वराने म्हटले, परमेश्वराला काही कठीण आहे का? सर्व काही शक्य आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला हे अशक्य आहे असे म्हणायचे असेल, तेव्हा चंद्राचा विचार करा. जर एखादी व्यक्ती जी पृथ्वीवर 2 मीटर उंच उडी मारते ती चंद्रावर गेली तर ती 12 मीटर उंच उडी मारू शकते. जर तुम्ही एखाद्याला 12 मीटर उंच उडी मारताना पाहिले तर तुम्ही त्याला मनुष्य समजू शकता का? आज मी तुम्हाला जो संदेश देऊ इच्छितो तो हा आहे की जरी आपण विश्वास करतो की परमेश्वर निर्माणकर्ता आहे, पण आपण अनेकदा आपल्या अंतःकरणात या सत्याला स्वीकारण्यात अपयशी ठरतो. त्यामुळे आपले जीवन ओझे बनू शकते आणि जरी आपण सुवार्तेच्या मार्गावर चालत असतो तरी आनंद अनुपस्थित असू शकतो, ज्यामुळे सतत समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही सर्वांनी नवीन सदस्यांना या विषयाबद्दल शिकवण्यास सक्षम असले पाहिजे. 2 आंधळ्यांप्रमाणे आपण विश्वास नावाच्या यंत्रणेचा उपयोग करण्यास सक्षम असले पाहिजे. जर आपल्याकडे विश्वास नसेल तर आपण काय करावे?
या आपण इब्री लोकासपत्र अध्याय 11 वचन 6 पाहूया. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. जरी चंद्रावर हे शक्य असले तरी पृथ्वीच्या शारीरिक मर्यादेत लोक म्हणतात हे अशक्य आहे. तथापि परमेश्वराने विश्वासासाठी जागा तयार केली आहे, म्हणून आपल्याकडे दृढ विश्वास असला पाहिजे जो आपल्याला त्या जागेशी जोडतो. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. जेव्हा तुम्ही जागतिक मिशन ऐकले तेव्हा तुमची अंतःकरणे थरथरले नव्हते का? तुम्ही स्वतःला विचारले आहे का, मी हे मोठे कार्य कसे करू शकतो? जर तुमच्याकडे असेल तर क्षणभर समुद्राकडे पहा आणि स्वतःला विचारा, येथे रस्ता बनवता येईल का? कोणताही मार्ग नाही. तथापि हे कशामुळे शक्य झाले? विश्वासाद्वारे परमेश्वराने ते शक्य केले. आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या अधीन आहोत, म्हणून आत्तापर्यंत फक्त याचा अनुभव घेतला आहे. तथापि जर आपण स्वतःला चंद्रावर घेऊन गेलो तर कोणी पृथ्वीवर 2 मीटर उडी मारण्यास सक्षम असणारा व्यक्ती 12 मीटर उडी मारू शकेल. हे अद्भुत आहे. आपण कोठे आहोत यावर अवलंबून आपण काय करू शकतो ते बदलते. कृपया लक्षात ठेवा की जे लोक विश्वासाच्या जगात राहतात ते नोहा, अब्राहम, यहोशुआ आणि कालेबाप्रमाणे परमेश्वराच्या कार्यासाठी उपयोगी येणारे नायक बनू शकतात. आपल्या सर्व स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांचा अधिक सुंदर विश्वास होईल आणि स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात त्यांचे भरभरून स्वागत होईल अशी आशा बाळगून मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.